जळगावच्या धरणगाव शहरात गेल्या 2 ते 3 दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवतोय। डिझेल मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी आणि नागरिकांनी दुपारपासूनच पेट्रोल पंपावर वाहनाच्या रांगा लावल्या आहेत। डिझेलची गाडी रात्री उशिरा येणार असल्याने शेतकऱ्यांना पंपावरच रात्रभर मुक्काम करावा लागतोय। यावेळी दुपारपासून उपाशीपोटी थांबलेल्या शेतकऱ्यांची अवस्था पाहून पेट्रोल पंप चालकाने पंपावरच रात्रीच्या जेवणाची पंगत बसवली। या मदतीने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी ग्रामीण भागातील भीषण इंधन टंचाई मात्र उघड झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत। आता समोर शेती तयार करणं आलं आहे लोकांचं, ते शेती डिझेलशिवाय लोकांची शेती तयार होणार नाही। शेती नाही तयार झाली तर पुढे लोकांच्या हंगामाचे काय होईल, लेट जाईल। शेती नाही तयार झाली तर लोकांना काहीच परवडणार नाही। आणि एवढं जे डिझेल कमीत कमी तुम्ही वाहनांना थोडं कमी याच्यात द्या आणि सर्व सुरुवातीला शेतकऱ्यांचा विचार करावा असं, कारण ऊन आता ना सर्व इथे येऊन थांबलेले असतात। आज दुपारी 4 वाजल्यापासून शेतकरी उन्हाचा ना तिथे भुकेले बसलेले होते। त्यांना आता पवार पेट्रोलियमतर्फे आम्ही जेवणाची व्यवस्था केली व आता थोड्याच वेळात रात्रीचे 11 वाजलेले आहेत जवळजवळ। आता गाडी येते। आम्ही शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन शेतीचे हंगाम सुरू आहे। आता शेतीच्या कामासाठी आम्ही डिझेल आता पहिले उपलब्ध करून देणार आहे। नंतर या वाहनांना डिझेल